हो बाळा, देणार तुला. तुझ्या वाढदिवसाला लवकर पोचायचं होतं ना. बाय रोड आले असते तर उशीर झाला असता, म्हणून आले हेलिकॉप्टरनी अशी उडत. कळलं? ते ढगांच्या वरून होतं. हो. मला बसायचंय. पाहिजे मला, पाहिजे मला, पाहिजे. हो बाळा, ये बस. गुड गर्ल आहेस ना तू. ये, रडायचं नाही. रडू नकोस, तू गुड गर्ल आहेस ना. चल निघूया आपण. हेलिकॉप्टर. ओले बाळा, हो हेलिकॉप्टर. चल लवकर. आई, मला हेलिकॉप्टर मध्ये बसायचं म्हणजे बसायचं म्हणजे बसायचं. काय ग, आज उशीर का झाला? ये. आणि हे काय, आज चेहरा का पडला एवढा माझ्या बाळाचा? मला हेलिकॉप्टर पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. सकाळपासून हेलिकॉप्टरवर गाडी अडकली पाहिजे. हेलिकॉप्टर तिच्या एवढंच ना. अरे आपण बनवूया हेलिकॉप्टर. आपण त्यात काय, एक पंखा, एक बॉक्स, हे असं तयार होईल परीचं हेलिकॉप्टर घरच्या घरी. वाव. मला तसं नको. आई बसलेली हेलिकॉप्टर बसावं. मला खरं हेलिकॉप्टर पाहिजे. असा हट्ट नाही करायचा बाळा. आईला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. काकू, अगं असं सोडून कसं जाऊ मी? चल बाळा, तू माझ्यावर. अगं पण तुला तिथे काम असतं ना. आम्ही खेळू ना तिच्याशी. नको काकू, मी इथे राहिली तर तुम्हाला पण त्रास आहे. एक दिवस मी ऍडजस्ट करीन ऑफिस. तू चल माझ्या. चल. आय अंडरस्टँड, पण हा कॉल मी नाही घेऊ शकत. यस सर ठरवते. गुड मॉर्निंग. राईट. गुड मॉर्निंग. रेडी? ऑल सेट. काय प्लॅन आहे आजचा? आज नवीन ऑफिस मध्ये 2 मीटिंग्स आहेत. त्याच्यानंतर आपण सोमय्या बरोबर लंच मीटिंग करतोय. आफ्टर लंच आपण नवीन ऑफिस मधल्या स्टाफ बरोबर तुझं इंट्रोडक्शन आहे. मग आपण जातोय दिल्लीला. मग फरीदाबादच्या शर्माच्या फार्म हाऊस वरती एक छोटीशी पार्टी आहे. आणि ब्रेकफास्ट आता आपण मेहता सोबत करतोय. मी किती वेळा सांगितलंय, घरी असताना मला ब्रेकफास्ट फॅमिली बरोबर करायला आवडतो यार. तू प्लीज ते मेहता मीटिंग कॅन्सल कर. अरे पण कॅन्सल कर. ओके फाईन. गुड मॉर्निंग. सगळे आले ना अजून ब्रेकफास्टला? सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालं सर. ऑफकोर्स, फॅमिली फर्स्ट. भूक लागली असेल त्यांना. हो, आपण करूया सुरू फॅमिली ब्रेकफास्ट. बसा. गुड मॉर्निंग आजोबा. व्हेरी गुड मॉर्निंग. काकू, तेवढं रोज पुटर द्या ना प्लीज. पास करा. काका जरा ज्यूस पास करा ना प्लीज. थँक्यू सो मच. ती प्लेट जरा द्या ना इकडे. द्यावर लवकर, जरा भूक लागली. काय रे, बराच तू? आय एम ऑल राईट. त्यांनी झालंय का आजोबा, माझ्या बॉसचा फॅमिली ब्रेकफास्ट चालू आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की फॅमिली जरा इनविजिबल आहे. बघितलंस तू यश, आज 3 वर्षांनी तू घरी परत आलायस. तुझ्यासाठी एकाला तरी थांबावंसं वाटलं. म्हणून म्हणतो, कोणीतरी हक्काचा माणूस घरात घेणे, जे कायम तुझ्या सोबत राहील, काय हवं नको ते बघेल. मला काय हवं नको ते दुसऱ्यांनी बघायला मी काय लहान आहे का आजोबा? आणि सोबतीचं म्हणाल तर आहे ना, 24 तास माझ्याबरोबर सावली सारखा. आता सावलीशी लग्न करणार आहेस का तू? अरे हो, ही सावली काही तुला स्वयंपाक करून वाढू शकत नाही. बरं चला,
निघायचंय. हे काय एवढ्या झालं तुमचं दोघांचं? आजोबा घाई करायला लागेल, आज दिवसभर खूप काम आहे. ती काम आटपून आम्हाला दिल्लीला जायचंय. बरं चला चला. यश, माझं एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोला. अतुल, ही फाईल काल तू मला सही करायला दिली होतीस बरोबर? जरा बारीक लक्ष दे, नीट बघ. 1 कोटीपेक्षा जास्ती व्यवहार असलेल्या फाईल्सचे पेपर्स असे येत नाही. किरकोळ व्यवहार असलेल्या फाईल्स अशा असतात. 3-4 पानं उलटलीस की एक महत्वाचं पान दिसेल तुला. पण महत्वाच्या व्यवहारांचे पेपर्स एका वेगळ्या फाईलमध्ये यायला हवे. करेक्ट. किरकोळ व्यवहाराची फाईल समजून मी याच्यावर सही करावी म्हणून केलंय. जर बारकाईनं बघ, वरवर साधं वाटल्यावर प्रकरण इतकं साधं नाहीये. काय ग मिथिला, पप्पा काय शोधते? ते इयरिंग्स होते, इथेच कुठेतरी पडलं होतं. इयरिंग्स भिंतीवर? भिंतीला का नसतात का काय? मग ते रूम मध्ये पडलं असेल. मी आले शोधून आले. हे प्रकरण इतकं साधं नाहीये. ऑफकोर्स. वहिनी काय वहिनी, चला लवकर, जिथे पप्पा तुमच्या ऑफिसची कुंडली मांडतायत. काय? गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. झाला का ब्रेकफास्ट? हो, आम्ही बस थोडं कामाबद्दलच बोलत होतो. तुला पटतं मी काय म्हणतो ते? हो आजोबा. तुझी इथे जास्ती गरज आहे. समीर, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून द्या. आजोबा, आम्ही आजच जातो मुंबईच्या ऑफिसला. कशाला? म्हणजे अरे, मुंबईच्या छोट्या ऑफिस मध्ये कशाला जातोयस तू? आधीच कामाचा लोड काही कमी आहे का तुला? ते ऑफिस आम्ही हँडल करतो ना, ऍज ऑलवेज. हो की नाही पप्पा? तू ठरवलंस ना मुंबईच्या ऑफिसला जायचं? मजाच. ओके आजोबा. तू थांब, बाकी सगळे जा. यशवर्धन साहेबांचं ऑफिस आपल्या मुंबईच्या ऑफिसमध्ये असणार आहे. सगळ्यांना कळवा आणि त्याप्रमाणे त्यांची केबिन तयार करा. ओके सर. वाव, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक आयडिया. अगदी माझ्या मनातलंच बोललात तुम्ही पप्पा. महत्वाचा कॉल येणार आहे मला, मी आलेच. हो. याकडे जरा बारकाईने लक्ष दे. आणायचं पुढचे काही दिवस तू आहेसच. 2-3 स्थळं बघितलीत, ती बघून टाक. आजोबा, काल मी बिलवर सही केलं नाही म्हणून दोन्ही काकी तुझ्या कामाला लागलेत, हे लक्षात ठेव. याला लग्नाचं सांगून काय उपयोग आहे का? तू करशील लग्न? अहो, नेकी और पूछपूछ, तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणाल त्याच्याशी करीन मी. आजपासून तू माझा नातू, हा तुझा मित्र. हा क्या बात है. म्हणजे थोडक्यात यश, मी आजपासून बॉसचा बॉस आहे. हा, हेच करेक्ट आहे. तू बॉस आणि मी तुझा मित्र. हॅलो, जग्गू गंमत करतोय, एवढं सिरियसली घेऊ नकोस तू. अरे, मुंबईच्या ऑफिसमध्ये मला कोणी ओळखत नाही. तिथे काय गडबड चालली हे जर का फाइंड आउट करायचं असेल ना, तर मला वाटतं हेच करेक्ट आहे. हा बॉस, मी त्याचा मित्र. दॅट्स फाईन. आजोबा, निघूया. चला. मला एक सांग, ही फाईल तुझ्याकडे काल कोण घेऊन आलं होतं? त्या माणसाकडे जर लक्ष ठेव. हो, मोठ्या सरांची साईन हवी आहे फाईलवर.
2 तास प्रवास करून आले मी यासाठी. 2 मिनिटाचं काम आहे हो, 1.5 तासापासून बसवून ठेवलंय मला. आजोबा मला नाही वाटत काल जी फाईल घेऊन आली होती ती असं काही करेल. ती हा निघूया. थँक्यू. येतो आजोबा. मॅडम हॅलो, घारतोंडे हिअर मॅडम. तुम्हाला काही अक्कल आहे का हो? काल कोणाच्या हातून फाईल पाठवली होती? पटकन सया घ्यायच्या सोडून ती इथेच पडून होती. का कुठला गोळ लक्षात आलाय काय माहिती. ऑफिसचा चार्ज लाडक्या नातवाने घेतलाय. तो पोहोचतोय ऑफिसला आत्ता. आता काही दिवसांसाठी आपले सगळे काळे धंदे बंद ठेवा आणि तो फाईलचा गोंधळ निस्तरा आधी. बघतो बघतो. नीट. अगं शेफाली जपून, ती लहान आहे तू नाही. अगं पण कसली क्यूट आहे ती. आणि मला ना लहान मुलं खूप आवडतात. मग लग्न कर. मी रेडीच. फक्त ना 500 करोड मला मिळाला ना की चट मंगनी पट ब्या. अरे काय चाललंय काय? आपापल्या जागेवर का नाही कोणी? कमाल आहे. कोण तू? इथे कशी आली? अहो हे पाळणा घर आहे का? तिथे जर लहान मुलांना कामावर आणलं तर काम कोण करणार? तिथे कामाचा पगार मिळतो, खेळण्याचा नाही. अरे चालू होतं का बघितलं? एकेकाचा पगार कापेल ना तेव्हा कळेल. नाही मॅडम, घारतोंडे सरांनी बोलवले. शेफाली जरा परीकडे लक्ष ठेव ना. मला घारतोंडे सरांनी बोलवलं. बोलावलं ना त्याने? या घारतोंड्याला काही काम नाहीये का ग? मी जाऊन येते. आई आता तुला ते सरवलं ना, तुला पनिश करणार. नाही बेटा, ती सर आहे ना खूप छान जोक सांगतात आणि मला जोक ऐकायला बोलवलं. सो मी आले. तुझं काम कर. कोणाच्या परवानगीने तुम्ही मुलीला ऑफिस मध्ये आणलं? अहो ऑफिसचे काही रूल्स आहेत, या आतल्या गोष्टी इथे अलाउड नाहीत. आणि अगदीच इमर्जन्सी असेल तर माझी परमिशन घ्यावी लागते. मी बॉस आहे इथला. आणि कालच्या फाईलचा रिपोर्ट दिला नाही तुम्ही अजून. काय झालं? सही झाली? हो सर. नाही सर, मी बराच वेळ तिथे थांबले होते, पण मोठे साहेबांना वेळ नव्हता म्हणून त्यांच्या माणसाला देऊन आले. काय? अहो कोट्या भलत्या सत्या माणसाच्या हातात फाईल गेली तर काय होईल कल्पना आहे का तुम्हाला? सर ते मोठ्या साहेबांकडे काम करतात म्हणे. अहो कोण ते? नाव काय त्याचं? तुमचं नाव? सॉरी मॅम, आम्हाला जास्त बोलायची परमिशन नाही. माहित नाही सर, त्यांना परमिशन नाही सर काही बोलायची. मग दात काय काढताय तुम्ही? आणि नाव सांगायला परमिशन लागते? अहो काय बोलताय काय तुम्ही? तुमच्या या बेजबाबदारपणामुळे नोकरी जाणार माझी. तुमची मी तक्रार करू शकतो तुमची मॅडम कडे. करू का? नाही सर. मग दात काय काढताय, हसताय काय? का वेळ लागेल तुम्हाला? हो सर. नाही म्हणजे नाही सर. शट अप.
क्या बॉस, तुमचं ऑफिस आलं. अरे काय बॉस यार, मला हे 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 का घातलंय मला? मी किती अनकम्फर्टेबल यार याच्यामध्ये. मला नाही करायचं हे सगळं. उगाच घालून ठेवलंय मला. नाही नाही मला काय झेपणार नाही आणि त्याच्यावरती जातही नाहीये. कोट और नो कोट, तू बॉस मी एम्प्लॉय हे ठरलंय. अरे पण कशासाठी चाललंय सगळं? कशासाठी चाललंय सगळं? सकाळी सांगितलं ना घरी, सारखं सारखं विचारू नको. चला नको मला नाही. यश चल. ए काय करताय? कॉरिडॉर मध्ये थांबू नका. हा, गप्पा टप्पा टाइमपास पुरे. आज इम्पोर्टेड माणसं आहेत, चला कामाला लागा. चला. कुठे चाललात? आज एकदम इम्पोर्टेंट माणसं येणार आहे. कोण येणार आहे? आमच्या मोठ्या साहेबांचा नातू, या ऑफिसचा बॉस येणार आहे. अच्छा, बॉस येणार आहेत. तुम्हाला कोणी सांगितलं? मला सगळं माहिती असतं. तुम्ही ओळखता का त्यांना? म्हणजे तुम्ही पाहिलंय का तुमच्या बॉसना? पाहिलंय? अहो लहानपणी मीच शाळेत सोडायला जायचो त्यांना. अरे क्या बात है. काय अहो, सिनियर एम्प्लॉय सुरेश म्हणजे अगदी घरच्या सारखा. बरं तुम्हाला कोण पाहिजे? काय काम आहे? बॉसनाच भेटायचंय, एक मीटिंग आहे. अच्छा, बॉस ना भेटायचंय होय. मग असं इथून मधल्या रोडनी उजवी कॅबिन. पण आज जायचं नाही, बाहेरच थांबा. हो शुअर. या ना सर. ओके. धन्यवाद. सर तुम्ही वा पुढे, मी आलोच. हा. हाय. हाय. काय झालं ग? काही नाही. एक मॅजिक बघायची का तुला? टाडा. नको मला. अरे बापरे, चॉकलेट पण नको? ए हे काय ग? काही नाही. पण तू तर एकदम स्ट्रॉंग गर्ल दिसते, आणि स्ट्रॉंग गर्ल असं रडी रडी काय करत? काय झालं? ये माझ्या बरोबर. ये. बरं मला सांग, तू काम करतेस का इकडे? अरे वेडा आहेस का? मी लहान आहे, इथे माझी आई काम करते. ओ अच्छा, आई काम करते. बर बर बर. मग आई तुला रोज घेऊन येते इथे? नाही रे, रोज शाळा असते माझी. मी बंडू काकांच्या घरी असते. पण मी आज खूप रडत होते ना, म्हणून आई मला ऑफिसला घेऊन आली. का? तू तर एवढी स्ट्रॉंग गर्ल आहेस, आणि स्ट्रॉंग गर्ल असं रडत नाही. मी सुद्धा रडत नाही. काल आई लवकर येते म्हणाले होते, मी तिची वाट बघत होती. ती ना हेलिकॉप्टर म्हणून आली, मला सोडून एकटी एकटी मजा केली. काल माझा वाढदिवस होता तरी ने एकटीने मजा केली. 2 मिनिटाचं काम आहे हो, 1.5 तासापासून बसवून ठेवलंय मला. त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे म्हणून. हो, माझ्या पण तर मुलीचा वाढदिवस आहे. ती सारखे फोन करते, कधी येणार म्हणून वाट बघते माझी. अच्छा, तर काल तुझा पण वाढदिवस होता तर? म्हणजे तुझा पण होता? परी, परी, आई पोचली ना वेळेत घरी? हो, आम्ही केक सुद्धा कापला.
आईने सकाळी मला गिफ्ट सुद्धा दिलं, पण ते डेंजर अंकल आहे ना, ते माझं गिफ्ट घेऊन गेले. कोण डेंजर अंकल बेटा? माझ्या बाबांनी त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि बाबा पळून गेले. आईने सगळ्यांचे पैसे देऊन टाकले, तरी ते येऊन बोलता आईला. हो पाटील काका, परीला पाहिलं नाही. अगं शेफाली, परी कुठे? अगं आता इथेच होती ती. तू कुठे गेली होतीस? मला जरा फोन आलेला, सो 5 मिनिटं लक्ष ठेवायला सांगितलं होतं तुला परीवर. तू थांब, मी शोधते अशी. परी, परी, आपल्या हेलिकॉप्टर आता ढगात ना चाललंय. अरे समोर बघून चालव ना. या ते ट्रॅफिक नव्हतं ना, म्हणून म्हटलं आपलं थोडं तुझ्याशी गप्पा मारता मारता. ग परी, काय तू तू कुठे होतीस? मी किती घाबरले माहितीये का? मी नाही ग, हा घेऊन आला इकडे मला. नमस्कार. हा तर माझा फ्रेंड आहे, हा खूप मस्त आहे. मला तू म्हटलंस तरी चालेल. आई, यांनी मला खूप खायला दिलं, आम्ही खूप खेळलो. थँक्स. कालसाठी पण आणि आजसाठी पण. काल गडबडीत तुमचं नाव विचारायला विसरले. यश. आणि तुमचं? तुझं नेहा. परी, यांनीच काल मला हेलिकॉप्टर मध्ये बसवलं होतं आणि यांच्यामुळेच मी तुझ्या वाढदिवसाला वेळेवर पोहोचू शकले. तुला माहितीये का परी, तू खूप लकी आहेस. तुझा वाढदिवस लक्षात ठेवणार कोणीतरी आहे. मला नाही बोलायचं तुझ्याशी. का ग, काय झालं? परी, तुझ्याशी पण नाही. तुम्ही दोघं बसला होतात ना हेलिकॉप्टर मध्ये. आईला खरं हेलिकॉप्टर मध्ये बसवलं होतं, मला कुठ्या. मला सुद्धा खरं हेलिकॉप्टर मध्ये बसायचंय. मला हेलिकॉप्टर मध्ये बसायचं म्हणजे परी, अगं हे माझं ऑफिस आहे, असा दंगा करायचा नाही, नाही तर मगाशी काका परत रागवतील. इथे बस. सेट. हे खात होतीस ना तू? हे घे खा. गुटखा. काल मी तुम्हाला एक फाईल दिली होती, त्याचं काय झालं? मला त्या फाईलवरनं आज केवढं ऐकावं लागलं. ती फाईल ऍक्च्युली योग्य ठिकाणी पोहोचली. म्हणजे मोठ्या सरांकडे? हो. काय होतं त्या फाईल मध्ये? मला काहीच माहिती नाही. मग कोणी दिली ती फाईल तुला? घारतोंडे सरांनी दिली. त्यांनी सांगितलं मोठ्या सरांची साईन घेऊन या. काल मला तूच म्हण प्लीज. ओके. काल मला तू हेलिकॉप्टरने सोडलं होतंस ना, तर त्याचे किती पैसे झाले मला सांग. मला जमेल तसं मी सॅलरीतनं देईन. फ्रेंड, तुला बोलले होते ना, आपले पास बहुत पैसा है. संपवलं नाहीस तू थोडंसं का ना? यश, तू म्हणालास ते बरोबर आहे. ती तशी नाहीये, ती तशी असूच शकत नाही.